वाव, केवढे डायमंड सापडले. तर आता आम्ही निघालो होतो बँकॉकला आणि ही होती आमची धमाल मधल्या प्रवासातली. जेम्स गॅलरीमध्ये आम्ही काय काय पाहिलं, कसे हिरे बनतात, तर या व्हिडिओमध्ये नक्की पहा. जेम्स गॅलरीमध्ये आम्ही चाललेलो आहोत. ही आमची बँकॉकची रूम. तर दिवस 4था आणि थायलंडच्या हॉटेलचा आमचा लास्ट डे. ब्रेकफास्ट करून आम्ही निघणार होतो बँकॉकला. तर मस्त होतं फ्राईड राईस गरमागरम, पॅटीस होतं, ब्रेड पॅटीस, त्यानंतर होतं दाल खिचडी गरमागरम, अशी मस्त दाल खिचडी होती. फ्रूट्स होते, फ्रूट्समध्ये कलिंगड इज मॅन्डेटरी, त्यानंतर ब्रेड बटर, त्यानंतर सॉस होते, डिप्स होते जे तुम्ही ब्रेडसोबत खाऊ शकता, हॉट मिल्क होतं, त्यानंतर कॉर्नफ्लेक्स, सलाड होतं आणि त्यानंतर होतं ब्रेड. म्हणजे ब्रेडचे पण इथे वेगवेगळे प्रकार असायचे. आता येलो ब्रेड होतं, व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तिथं टोस्ट करून घेऊ शकता. इकडे होतं ऑमलेट, मसाला ऑमलेट होते 2 प्रकारचे. त्यानंतर होतं टी, कॉफी, वॉटेवर तुम्ही जे पाहिजे ते बनवून घेऊ शकता. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्हाला निघायचं होतं बँकॉकसाठी. आम्ही वेट करत होतो सगळ्यांना सगळेजण. आणि निवेदिताने कसली तरी हेल्दी पावडर आणली होती. ती सगळ्यांना त्याचे बेनिफिट सांगत होती, कसं बनवायचं ते सांगत होती. तर आता ऐकूया. निवेदिता, काय ते कसली पावडर आणली आहेस? मखाण्याची पावडर आहे, हेल्दी. मखाना आणि काय? अरे पूर्ण नीट पेन, जॉईंट पेन जे काय असतं ना बंद होतात. एनर्जी एवढी वाढते. नाश्त्याच्या आधी ना हे खायचं पहिले. ओके. मॉर्निंगला साखर टाकायची. साखर नंतर गुळ पावडर टाकलाय. गुळ पावडर तुम्ही खाणार नाही म्हणून मी तर गुळ पावडर नाही टाकत, डायरेक्ट खाते. तर चला, सगळं झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या बॅगा घेऊन निघालं बसच्या दिशेने, वे टू बँकॉक. जेम्स गॅलरीला आलं आणि आम्हाला ही वेलकम ड्रिंक मिळाली आहे. अँड द वेट इज ओव्हर. म्हणतात ना, त्यांनी ते अंडरग्राऊंड जेम्स गॅलरीचं ते छान काहीतरी केलं होतं. तिथे आम्ही आता जाणार होतो, तर तुम्ही आता बघाच. चला, आमची फायनली गाडी आलेली आहे. अगं कुठे राहिली? सो फायनली आम्ही बसलेलो आहोत. काय म्हणतात त्याला? रोलर कोस्टर टाईप आहे. जेम्स गॅलरीमध्ये आम्ही चाललेलो आहोत. वी आर अंडर डीप ग्राउंड आणि तुम्ही अंधार बघा, इकडे खूप अंधार आहे. हे बघ, येस 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 व्होल्कॅनो. ब्रेकडाऊन झालेले थोडेसे. शाईन होतंय बघ ना, चमकतंय सगळं. हे डायमंड आहे. हो, म्हणजे बघा, त्यांनी अंडरग्राऊंड मध्ये हे सगळं केलं होतं. जेम्स कसे भेटतात, आतमध्ये कसं कामकाज चालतं, ते भेटल्यानंतर ते काय करतात, जी ओव्हरऑल प्रोसेस असते स्टार्ट टू एंड, हे सगळं त्यांनी अंडरग्राऊंड मध्ये दाखवलं होतं. शिवाय म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये ते सांगत पण होते की कसं कसं काय काय प्रोसेस होते. त्यानंतर आमच्या समोर, गाडीच्या समोर, आम्ही ज्या गाडीत रोलर कोस्टर मध्ये बसलो होतो त्याच्या समोर एक स्क्रीन होती. त्या स्क्रीन मध्ये सुद्धा सगळे डिटेल्स दाखवत होते. बघा तुम्ही, खूप छान, खूप मस्त असं त्यांनी हे केलं होतं.
बघ ना, म्हणून तर ते महाग असतं. याला शेप तर हे बघा, हे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट. इथं बसलो होतं. काही जण रिंग बनवत होते, काही जण पेंडंट बनवत होते. छान असे स्टोन होते त्यांच्याकडे कलरचे, म्हणजेच डायमंड होते. आणि वाव, सुंदर अनुभव होता हा हे प्रत्यक्षात बघण्याचा. बघा तुम्ही, काही जण पेंडंट, काही जणांकडे रिंग दिसतील. खूप छान असं यांचं बारीक काम चाललं होतं. बघ ना, एकच मिनिट. सिंथेटिक, सॉरी, सिंथेटिक. मला घेऊन द्या ना. बाकी तर इथं बघा, सगळे डायमंड आणि पर्लची रिअल ज्वेलरी ठेवली होती. रिंग होते, इयरिंग्स होते, मंगळसूत्राचे पेंडंट होते, नेकलेस होते. सगळ्या टाईपच्या खूप सुंदर अशा ज्वेलरी इथं सेल करण्यासाठी ठेवल्या होत्या. आमच्यातल्या बऱ्याच जणांनी इथनं ज्वेलरी विकत सुद्धा घेतली. आणि हे झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आमच्या बसच्या दिशेने बँकॉकसाठी. आमचं चेक इन होतं बँकॉकमध्ये. आता सांगते गेमचं नाव. आपल्याला काय गेम खेळायचा? मी काय काय फक्त ज्याचं नाव येईल त्याने उभं राहून दाखवा सगळ्यांना आपला चेहरा. ओके, ते नाही का 4 वाजले कोंबडा हरवला, सकू गेली पाण्याला. सकूला वाटत कोण भेटलं? माहीला बघून ती काय म्हणाली? म्हणजे प्रत्येकाच्या कॅरेक्टरला जे रिलेट होईल गाणं, ते त्याला गाणं बोलायचं. ओके, आता रंजना कोणतं गाणं रिलेट होईल, म्हणजे मग प्रत्येकाच्या कॅरेक्टर वाईज त्याला ते गाणं सगळ्यांनी म्हणायचं. ओके ओके, हा ओके. गेम समजला? बाबा मोबाईल तुझ्याकडे आहे ना? सुरुवात करूयात का? चला सुरुवात करूया. कोंबडा हरवला, सकू गेली पाण्याला. सकूला वाटत कोण भेटलं? रोजी. रोजीला बघून ती काय म्हणाली? चिंचिन. तर हा गेम खेळून 2 तास आमचे कसे प्रवासात गेले आमचं आम्हालाच कळलं नाही. प्रत्येकाला छान छान असे सॉन्ग रिलेट केले. खूप मज्जा मस्ती आणि धमाल आली. चार वाजले कोंबडा हरवला, सकू गेली पाण्याला. सकूला वाटत कोण भेटलं? अमिताला बघून सकू काय म्हणाली? परदेसिया. तुला गाणीच येत नाही तर काय? तुम्ही खेळतात का पण? माहित कशाला आईस्क्रीम साठी घेतलाय काय? 4 वाजले कोंबडा हरवला, सकू
गेली पाण्याला. सगळं वाटत कोण भेटलं? रंजिता ताई. रंजिता ताईला बघून ती काय म्हणाली? ये जेवायला हाड नळी आहे का नळी? काय तुझं गाणं रे? थोडी थोडी क्रेझी थोडी थोडी फुडी ती थोडी थोडी आंबट गोडूशी आली माझी क्रेझी फुडी क्रेझी फुडी क्रेझी फुडी क्रेझी फुडी रंजिता. आपली क्रेझी फुडी क्रेझी फुडी क्रेझी फुडी क्रेझी फुडी रंजिता. कोण भेटलं? जोशी काका. जोशी काकू त्याला काय म्हणाल्या? जोशी काकू कशा काय? जोशी काका भेटले ना. आजूबाला कोणी भेटला तर तुम्ही ठरवून घ्या. आजूबाला मला काका भेटले, नंतर काकू भेटली. बरं जोशी काकाला बघून ती काय म्हणाली? क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया. क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया. हाय हाय बुड्ढा मिल गया. मी सांगू का नाव? आता कोण राहिलं? कविताला बघून ती काय म्हणाली? जमाल कोडो. जमल जमल जमल. तुम्हाला तर गाणं तुम्हाला मनातल्या मनात वाजवावं लागेल कारण आपल्याला कॉपीराईटमुळे म्यूट करावं लागलं. अँड दॅट्स द स्पिरिट कविता. वा वा, मस्त असा तू डान्स केलास आणि सगळ्यांना अशीच मस्त गाणी वाजवली. सगळे मस्त नाचले, पण आमचा कॅमेरामन आमचा फोन चालू करायचा विसरला, त्यामुळं सगळं शूट नाही होऊ शकलं. पण समोर इथे प्रतीक उभा होता, त्याला बघायचं ना. समोर प्रतीक उभा होता इथे, लक्ष नाही का? एवढा मजबूत माणूस. डोळे झाकून. तर अशी धमाल मस्ती करत आम्ही पोचलो मालगुडी रेस्टॉरंटला लंचसाठी बँकॉकमध्ये. तर लंचमध्ये मस्त असं होतं सलाड, त्यानंतर होता मिरचीचा ठेचा आणि एक ही वेगळ्या प्रकारची कशी तरी चटणी होती, लिंबू मिरची, रायता होता. त्यानंतर होतं हॉट अँड सॉर सूप. बघा, हॉट अँड सॉर सूप होतं असं मस्त गरमागरम. त्यानंतर होतं हे काय होतं, रस्सम होता. येस, रस्सम होतं. त्यानंतर होतं फ्रायम म्हणजेच पापड. स्टीम राईस होता. त्यानंतर दाल फ्राय होतं छान असं, बघा दिसताना किती छान दिसतं आहे. त्यानंतर ही होती बटाट्याची भाजी होती. त्यानंतर मस्त असे आलू पकोडे होते, वाव मस्त होते. त्यानंतर शाही हलवा, हा काय यम्मी होता. त्यानंतर हे होतं कोल्हापुरी चिकन आणि त्यानंतर होतं नान आणि पुरी. मस्त असं जेवण केलं आणि आम्ही निघालो आमच्या हॉटेलच्या दिशेने. हे आमचं बँकॉकचं हॉटेल. हो चला, आता फायनली आलेलो आहोत आम्ही तुमच्या बँकॉकच्या हॉटेलमध्ये. सो दिस इज आवर हॉटेल. ही आमची बँकॉकची रूम. सो आणि इथे आमचं असं हे कार्ड ठेवलं आहे आणि आपल्याला कबर्ड आहे कपडे ठेवायला. छान हँगर वरती आहे, ही साईड पण आहे आय गेस. ओके, सो ड्रायर आहे इकडे. परत फुटवेअर्स आहेत तुम्ही रूममध्ये वापरायला तुम्हाला. आणि देन इकडे लगेच बाथरूम आहे. सो दिस इज द शॉवर रूम. इकडे टॉयलेट, इकडे बेसिन आणि ही आहे रूम. इथे छान
टी पॉट वगैरे सगळं ठेवलं आहे. वॉटर बॉटल आहे इकडे, गरम पाणी करायला हीटर. आणि इथे आहे आमचं फ्रीज. सो हा आहे फ्रीज. आणि ही आहे रूम. सो मस्त रूम आहे, मस्त असा बेड आहे. इथे छान TV आहे, इथे छान टेबल चेअर आहे. आणि मेन म्हणजे महत्त्वाचं राऊटर आहे. सो वायफायसाठी बेस्ट. आणि छान असा बेड आहे. इथे टी कॉफी पिऊ शकतो बसून. इकडे आहे आमची गॅलरी. जाऊ दे आपण विंडोतून दाखवू तोपर्यंत. गॅलरी आहे याला, बट अशी गॅलरी आहे. इकडे व्ह्यू. सो सी हा व्ह्यू आहे आमच्या गॅलरीमध्ये. कपडे वाळत घालण्यासाठी छान हे पण दिलेलं आहे. मस्त असा लॅम्प आहे. खूप छान अशी रूम आहे, सुंदर अशी. रूममध्ये जाऊन नंतर फ्रेश झालो, रेस्ट केला आणि संध्याकाळी आमचं होतं क्रूज डिनर पार्टी. तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू होणार आहे. क्रूज डिनर पार्टी आम्ही कशी केली. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू.